या पुस्तकामध्ये ना अभ्यासासोबत काही चित्र सुद्धा दिलेत. अरे विश्वास बसेना तुम्हाला, खोटं वाटायले. उघडा तुमचं इयत्ता पहिलीचं गणिताचं पुस्तक आणि पहा पान नंबर 51. म्हणजेच किती रे? 5 दशक आणि 1 एकक म्हणजे 51. आणि याच्यावर आपल्याला बघायचं आहे संख्यांचे ठिपके क्रमाने जोडू आणि आकाशात उडू. आकाशात काय उडतंय रे? काय उडतंय आकाशामध्ये? बरोबर आहे. म्हणजे आता हे विमानाचं चित्र काढायचंय तुम्हाला. किती सोपं आहे हे. आणि बालमित्रांनो, मी नाही जोडणार बरं का. तुम्ही स्वतः पेन्सिल हातात घ्या आणि उजळणीचे जे अंक आहेत ते अंक तुम्ही जोडा. मग उजळणी 1 2 3 4 आहे का? मग 21 22 23 आहे का? मग किती आहे? एकदम बरोबर आहे. शिवकन्या तू बोलणस हा, बोलायला उत्तर द्यायला घाबरायलीस तू, मोठ्यानं बोलत जा. बरोबर आहे. 11 12 13. मग आता हे नीट बघायचे आणि बघून जोडायचं. आता हे तुम्हाला अर्ध जर बघितलं तर विमानासारखं वाटायला का नाही? आता हे पूर्ण तुम्ही ज्यावेळेस चित्र काढताल त्यावेळेस तुम्हाला दिसेल विमानच. मग जोडा बरं. 11 पासून 1 ठिपक्यावर बरोबर पेन्सिलचं टोक ठेवायचं आणि नीट 12 पर्यंत सरळ रेष पडायची. हे 12 12च्या ठिपक्यावर बरोबर पेन्सिलचं टोक ठेवायचं आणि 13 कुठे आहेत? हे बरोबर इथं रेष पडायची अशी. 13च्या ठिपक्यावर रेष ठेवायची, पेन्सिलचं टोक ठेवायचं आणि नीट सरळ कुठं जायचं? 14च्या ठिपक्यावर बरोबर पेन्सिलचं टोक ठेवलं की नीट कुठं जायचं? 15 पासून कुठं आहे? 16 इथं तर दिसेना. कुठं आहे मग? पुढं हे बघा इथं 15 पासून इथं नीट सरळ रेष 16 पासून नीट सरळ इथं 17 पासून नीट सरळ इथं 18 पासून इथं 19 आणि 19 पासून 2 दशक आणि 0 एकक म्हणजे 20. इथं चिटकवलं तुम्हाला इथं तयार झालेलं दिसल एक छानसं विमान. मग अगोदर तुम्ही तयार करा आणि नंतर पुन्हा पुढचा भाग पहा. केलं ना विमान तयार? मग पुढं काय दिलं बघा. दिलेल्या संख्येच्या पुढील क्रमाने येणाऱ्या 2 संख्या लिहा. आता मला सांगा, तुम्ही सकाळी राष्ट्रगीताला प्रार्थनेला सकाळी लाईनमध्ये थांबलात तर तुमच्या समोर कोण असते? गजानन आणि विकास असतील का नाही तुमच्या पुढी? बरोबर आहे का नाही? इथं पण तसंच बघायचं आहे. आता इथं 3 पानं दिलेले आहेत तर ह्या 3 पानामध्ये सुरुवातीला जो नंबर आहे त्याच्यानंतर कोणते 2 नंबर येतील ते लिहायचं. ह्या झाडाच्या पानावर लिहिले 2 दशक आणि 5 एकक म्हणजे 25. गण्या तू झपका खाशीला. सगळ्यांनी उत्तर दिल्यानंतर तू उत्तर द्यायलास पटकन एका आवाजात उत्तर यायला पाहिजे. मग आता इथं हे झाले 25 आणि 25 नंतर काय येईल? 2 दशक आणि 6 एकक म्हणजे किती झाले? राईट. पुन्हा 2 दशक आणि 7 एकक म्हणजे किती झाले? 27. एकदम बरोबर आहे. तसंच खाली दिले मधली संख्या लिही म्हणून सांगितलंय. आता इथं 1 2 3 बदक दिलेत. आता इथं समजा तुमचा मित्र थांबला, इथं थांबलाय बंटी, इथं थांबलाय पप्पू आणि बंटी आणि पप्पू ह्या दोघाच्या मध्ये कोण आहे? बाळ्या आहे का नाही? मग आता तसंच इथं सुद्धा संख्यामध्ये 3 दशक आणि 6 एकक हे किती झाले? 36. 36च्या नंतर काय येईल? एकदम बरोबर आहे. 3 दशक आणि 7 एकक 37 आणि 37च्या पुढं इथं तर दिलेलंच आहे 3 दशक आणि 8 एकक म्हणजे 38. करेक्ट आहे. आता हे तरी इथं खाली दिलेलं सोपं आहे. दिलेल्या संख्येच्या आधी लगत येणाऱ्या 2 संख्या लिहा असं म्हणले. आता लाईनमध्ये थांबला. आता इथं लाईनमध्ये थांबलेले आहेत आणि इथं बघा कसं दिलं. इथं 14 15 दिलंय. मग 14 15च्या अलीकडे इथं कोण असेल? इकडं कोण असेल हे आपल्याला बघायचंय. मग आता मला सांगा 1 दशक आणि 4 एकक म्हणजे किती? 14. 14च्या अगोदर कोण असते? 1 दशक आणि 3 एकक म्हणजे किती झाले? 13.
तेरा ध्यान किधर है, पुस्तक किधर है, लक्ष दे. तेराच्या अगोदर काय, एक दशक आणि 2 एकक म्हणजे किती झाले, 12. समजलं. म्हणजे 12, 13, 14 आणि 15. कळालं सगळ्यांना. मग अशा पद्धतीनं हे सोपा भाग जर असेल तर तुम्हाला हाच भाग परीक्षेत आल्यावर तुम्हाला लिहिता येईल का उत्तर. व्हेरी गुड, थँक्यू.